वातावरण इतकं मस्त झालेलं आहे ना, एकदम मस्त वाटतं. आणि चेरी टोमॅटोज आम्ही डेली खातो, डेली सलाड बनवतो, डेली चेरी टोमॅटोज खातो. एवढे चेरी टोमॅटोज आम्ही पूर्ण आयुष्यामध्ये नव्हते खाल्ले. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता दुपारचे 1:45 झालेले आहे. मग असेच माझं जेवण झालं आणि परिबेलाला पास्ता खायचा होता, तर मी व्हीट पास्ता घेऊन येत असते आणि एकदम सिंपल पद्धतीने बनवते. त्याच्यावर चीज वगैरे टाकून ते खात आहेत. वातावरण मस्त आहे एकदम. आता जास्त पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे बघा, तर गार वाटतं एकदम छान. आणि सगळे मग विंडोज वगैरे सगळे ओपन करून ठेवते, कारण की बाहेरची जी फ्रेश हवा आहे ती घरात आली पाहिजे ना, त्यामुळे. आणि आता म्हटलं उशिरा व्लॉगला सुरुवात झाली, काल व्हिडिओ आला नाही कारण की इतकं कंटाळा येत होता ना मला. आणि असं वातावरण होतं, त्याच्यामध्ये संडे आणि त्याच्यानंतर मग असं वाटत होतं नको जाऊ दे आता ना, व्हिडिओ नाही शूट करायचा, आरामच करू. मग तुम्हाला माहिती आहे संडे म्हटलं का मग घरातलं आवरणं, उशिरा ब्रेकफास्ट, लंच, सगळ्या गोष्टी होत्या. आता हे मी काय करते, लावून घेते, कारण की पावसाचं जे पाणी आहे ना आतमध्ये येते ना, त्यामुळे हे लावून घेते. आणि मागच्या वेळेस ना माझ्याकडनं असं उघडं राहिलं होतं ना हे, तर मग पाणी येत होतं आतमध्ये. सकाळी परिवाराला सांगितलं होतं नेहमीसारखं आपापला आवरून घ्या, कारण की त्यांचं जे ड्युएट कवर आहे ते चेंज करायला लावलं होतं. आणि त्यांचे जे ड्युएट कवर आहे ते नवीन घेतलेले आहे. नॉर्मली नुसतं पर्पल आणि ते पिंक बघून कंटाळा आला. मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो ना जर्मनीला, तर त्यावेळेस काय झालं होतं, एक मिनिट हाफ मी ओपन करते, कारण की बाहेरची जी फ्रेश हवा आहे ना ती घरात आली पाहिजे. आणि फ्रेश हवा घरात आलीच पाहिजे, नाही तर तुम्हाला माहिती आहे इथे एका साईडला अशी घराच्या ज्या भिंती आहे ना आतल्या साईडला, तर ती त्याचं बुरशी वगैरे लागते. आणि मागच्याच जर्मनीला गेलो होतो ना, तिथून ड्युएट कवर घेऊन आलो होतं, तर परिबेलाला सांगितलं होतं ते तुम्हीच करा, नंतर बाकीचं मी व्यवस्थित करून घेते. त्यांचं रूमचं आवरायला सांगितलं होतं, ते पण आवरलं. कपाट पण त्यांनी व्यवस्थित आवरलेलं आहे, जसं की मी परीला आणि बेलाला सांगितलं होतं. तर हे जे मोजके जसे फ्रॉक्स वगैरे ठेवलेले आहे परीने, तर हे तिचं आवरून झालं. बाकीचं हे सगळं व्यवस्थित सांगितलं होतं आवरायला. हे पण तिचे टी शर्ट्स वगैरे तिने व्यवस्थित आवरून ठेवलेले आहे. इथे पण तिने जीन्स वगैरे व्यवस्थित ठेवलेलं आहे. परत या साईडला पण तिचं हे जे सेक्शन आहे इथे पण तिने सगळं व्यवस्थित असं ठेवलेलं आहे. आता या साईडचं आहे, तर या साईडला पण इतकं छान आणि व्यवस्थित ठेवलेलं आहे त्यांनी. इथे पण व्यवस्थित सगळं ठेवलेलं आहे त्यांनी. आता हे ड्युएट कवरचं सगळं व्यवस्थित करून घेते. हे जे ड्युएट कवर आहे बघा, हे अशा डिझाईनचं घेतलेलं आहे, ब्ल्यू कलरचं, कारण की सारखं ते पिंक पर्पल कंटाळा आला मला. आणि दोघींना सेम घेतलेलं आहे, परीला पण असं घेतलेलं आहे आणि बेलाला सुद्धा असं घेतलेलं आहे. आणि परीचा बेड आहे तो थोडा मोठा आहे बेलापेक्षा. आता सध्या ना असं सेटअप आहे. हे जे आहे छोटंसं सिटिंग अरेंजमेंटचं, हे इथे ठेवलेलं आहे तिने. आणि हे कार्पेट तुम्हाला सांगितलं, ती कार्पेट नव्हती ठेवत, तिला म्हटलं यूज झाला पाहिजे. बेलाच्या रूम मध्ये दोन कार्पेट चांगले नाही दिसत, म्हणून तिने हे कार्पेट आणि हे इथे ठेवलं. हे आवरून झालं. आज तिने सगळं तिच्या रूमचं आवरलं होतं आणि मग मी आता हे सगळं बघायला आलेली आहे. आणि मध्ये मध्ये मग मी पण क्लीन करून घेते.
बेडाचा क्यूटचा आणि तिच्या बेबीला झोप बोलते. क्यूटचा आणि छोटासा बेड आहे तिचा. आवडायला काय लागत नाही बेड. बाहेर रिमझिम पाऊस पडतोय ते इतकं छान वाटतं आणि ऍक्च्युली थंडी वाजत होती ना, तर त्यामुळे मग मी काय केलं, हे स्वेटर घातलेलं आहे कारण की हे हाफ विंडो पण ओपन आहे आणि मला थंडी पण वाजत होती त्यामुळे. 4:15 झालेले आहे. आता आहे टी टाइम. असं वाटतं मस्त आहे ना चहा बनवूया, गवती चहा टाकून. आता मागच्या वेळेस आणलं होतं ग्रॉसरी वगैरे आणायला गेले होते ना, तर मस्त गवती चहा आणला होता आणि चहा मसाला पण आणला होता. तर मी हे इथे ठेवते, खूपच असं हे दिसते, दिसते. तर मी गवती चहा आणला होता आणि चहा मसाला सुद्धा आहे. पण चहा मसाल्याचं काय झालेलं आहे माहिती आहे का? कुठे होता हा मसाला? हां, हा जो चहा मसाला आहे ना, हा टाकला ना तर ना चहा अशी खूप स्ट्रॉंग होते आणि असं तिखट चहा लागतो. आणि त्याच्यामुळे थोडंसं जरी चहा म्हणजे खूप जास्त तसं पण टाकत नाही मी, पण एकदम थोडासा जरी टाकलं ना तरी पण चहा ना असं म्हणजे मला आहे ना ती टेस्ट आवडलेली नाही आहे चहा मसाल्याची. त्याच्यापेक्षा मी जो वेलचीचा चहा बनवते किंवा गवती चहा बनवते ना, तर तो मला आहे ना बेस्ट वाटतो, नेहमी मला बेस्ट वाटतो. पण ह्या चहा मसाल्याने मला एवढं काही वाटलं नाहीये. मनोजला आवडतो ऍक्च्युली हा चहा मसाला, पण मनोजला म्हटलं जर मनोज कधी कधी चहा ठेवताना चहा मसाला टाकता, मनोजला रिक्वेस्ट करते का नका टाकू चहा मसाला. गवती चहाची ही जी देठ आहे ना ती मी इथे येते, तुम्हाला मी खूप वेळ सांगितलेलं असेल. कारण की इथे ना आपल्या इथं कसे पानं मिळतात गवती चहाचे आणि असं ती जुडी वगैरे असते, तसं नसतं, इथे फक्त देठ असतं. हे असं मला असं वाटतं थायलंडवरनं काहीतरी येतात. हे असं ठेचलं का छान टेस्ट येते त्याची. आता मनोज पण येतीलच थोड्या वेळात, मग त्यांच्यासाठी म्हणजे आमच्या दोघांसाठी चहा ठेव. आणि हे जे चहा साखरेचे डबे आहे याबद्दल तुम्ही विचारा, म्हणजे काय काय प्रश्न येतात खूप दिवसानंतर व्हिडिओ बघतात, कधी व्हिडिओ बघताना ना खूप महिन्यांचा गॅप होतो, तर ते म्हणतात कोमल हे चहा साखरेचे डबे कुठून घेतले. तर स्पेशल मी व्हिडिओ बनवलेले आहे त्याच्यावर, जेव्हा घराची खरेदी, घरामध्ये ज्या ज्या वस्तू लागतात तर त्याची खरेदी जेव्हा करायला गेले होते ना मी, जसं बरण्या घेणं वगैरे, तर त्यामध्ये तिथूनच आम्ही मोमाएक्स म्हणून एक शॉप आहे, आय थिंक जर्मनीला आहे ते, तर तिथून मग मी हे घेतलं आणि मला पण खूप आवडलं होतं हे. आणि आपलं जे टोस्टर आहे ना तर त्याचा कलरचं आहे ना सेम आहे, तर त्यामुळे मग त्याचं कॉर्नरला मी ठेवलेलं आहे ना, तर ते दिसायला पण चांगलं वाटतं. तुम्हाला दाखवते समजा, तर कॉर्नरला अशा वस्तू ठेवलेल्या आहे ना, मग ते चहा साखरेचं आणि मग टोस्टर असं ते सेम दिसतं. आणि इथले जेवढे पण आपले हे जे बॉक्सेस वगैरे आहे ना ते पण सिमिलर आहे, तर त्यामुळे मग दिसायला पण चांगलं दिसतं. तर मागच्या वेळेस आता दोडके आणले होते ना, एकदम कोवळी आहे दोडके, आणि याची रस्सा भाजी करणार आहे मी. आणि त्याच्यासाठी मसालासुद्धा तयार केलेला आहे, जसं की खोबरं, शेंगदाणे, आलं, लसूण, आणि हे मी देठ घेतलेली आहे कोथिंबीरची. आणि त्याच्यानंतर ना मी कारले पण बनवणार आहे, भरलेली कारले, आणि कारलेसुद्धा शिजवून घेतलेले आहे मी. भरलेली कारले कशी बनवते हे पण तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळात. आणि म्हटलं पटकन स्वयंपाकाला सुरुवात करू. आता वाजलेले आहे 5. आणि दोडक्याची जी रस्सा भाजी आहे ती भातासोबत होऊन जाणार, आणि कारले मी एकटीच खाणार आहे. तर कारल्याचा जो मसाला आहे तो घरात सर्वांना आवडतो, म्हणून मग मी काय करणार आहे, थोडा कारल्याचा जो मसाला आहे थोडा जास्तीचा बनवते. आणि दोडक्याची जी रस्सा भाजी आहे खूप इझी आहे. हा जो मसाला दाखवलेला आहे हा ग्राइंड करून घ्यायचा, बाकीचे मसाले ॲड करायचे आणि सगळं मग बनवते, तुम्हाला दाखवते तसं. आणि अंजीरचं झाड आपण कुठे लावायचा विचार करतो ते पण तुम्हाला दाखवते. आणि आम्ही गेलो होतो ना UKला, तर तेव्हा तुम्हाला दाखवलं होतं आपली जी झाडं आहे ना बॅकयार्डची, तर पूर्ण सुकलेली होती. पण नंतर पाऊस कंटिन्यू 4-5 दिवसापासून कंटिन्यू पाऊस पडतो, त्यामुळे ना परत मग झाडाला पानं यायला लागलेली आहे, परत वांगी यायला लागलेली आहे. तुम्हाला दाखवते थांबा. इथे एक वांगा आलेला आहे आणि इथे एक वांगा आलेला आहे, आणि हे जे वांगा आहे छोटं आहे, म्हणजे असे 2 वांगे आलेली, 2, आणि त्या असे 4 वांगे आलेली, म्हणजे त्या साईडला एक आहे बघा, इथे एक, त्याच्यानंतर इथे एक, त्याच्यानंतर इथे 2 आहे बघा, असे 4 आहे वांगी. आणि ते जास्वंदीचं झाड खराब झालं होतं ना, सुकलं होतं, तर त्याला पण बघा आता पानं यायला लागली आहे बघा. वातावरण इतकं मस्त झालेलं आहे ना, एकदम मस्त वाटतं.
आणि चेरी टोमॅटोज आम्ही डेली खातो, डेली सलाड बनवतो, डेली चेरी टोमॅटोज खातो. एवढे चेरी टोमॅटोज आम्ही पूर्ण आयुष्यामध्ये नव्हते खाल्ले. कधीतरी आठवड्यामध्ये एखाद्या वेळेस आम्ही बनवलं तर चेरी टोमॅटोज यूज करायचो, पण नॉर्मली जे टोमॅटोज असतात ना त्याचं आम्ही सलाड वगैरे बनवायचो. पण खूप चेरी टोमॅटोज खाल्ले. आणि बघा तुम्हाला मागच्या वेळेस दाखवले होते ना, तर फुलंसुद्धा यायला लागलेली आहे बघा. आता ही रेड कलरची, पिंक कलरची आलेली आहे. आता इथे व्हाईट कलरची सुद्धा येईल काही 8-10 दिवसानंतर. आणि तुम्हाला माहिती आहे मी पॉटमध्ये लावलं होतं, आपलं फ्लॉवर पॉट आहे ना तिथे हे ना, हे जे व्हाईट कलरची फुलं आहे ना, तर ती लावली होती मागच्या वेळेस, दाखवलं होतं मी तुम्हाला. दोडक्याची रस्सा भाजी इथे होत आहे. इथे कारली आहे. आता ही कारली जी आहे ती उकडून घेतली चिंच गूळ टाकून, त्याला मधून चिरून घेतली. यामध्ये मसाला कसा बनवला दाखवते, खूप वेळेस दाखवलेला आहे, पण नवीन जे सबस्क्रायबर्स असतात तर त्यांना रेसिपीज आवडतात, तर मी परत एकदा सांगते. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये भाजलेला दाण्याचा कूट, त्याच्यानंतर कोथिंबीर, तेल, थोडासा गूळ, लाल मिरची पावडर, हळद, धने पावडर, काळा मसाला, मीठ वगैरे टाकून हे सगळं मिक्स करून घेतलं. आणि यामध्ये असा जो मसाला आहे असा लावलेला आहे. तसं आपण फिश फ्राय कसं करतो अगदी तसंच हे बघा. आणि हे जे आहे ना असं, त्याची जी पुढची जी रिकामी जागा असते ना त्याला असा मसाला भरायचा. आणि ही मागची साईड कारल्याची आपण अगोदर असं ठेवणार आहोत. आणि इतकी सुंदर कारली होतात ना ही, खूप छान. आणि हे बघा हे चांगलं फ्राय झाल्याच्यानंतर मग तेलात आहे ना, नंतर आपण हा एक्स्ट्राचा मसाला मी याच्यासाठी केला का परिबेलाला मनोजला आवडतो म्हणून. हे असं छान आपल्याला स्लो गॅसवर असं फ्राय करून घ्यायचं आहे. जशी फिश फ्राय करतो आपण अगदी तसं गोल्डन कलर आला पाहिजे. एक साईड फ्राय करून झालेली आहे, आपल्याला आपण पलटून घ्यायची आहे ना. मसाला छान असा आपल्याला दाबून भरायचा आहे आपल्या साईडला. स्वयंपाक झालेला आहे. इथे आहे भरलेली कारली, हे बघा. आणि हा मसाला एक्स्ट्राचा, 2च कारली आणली होती कारण की मी एकटीच खाणार आहे. त्यानंतर इथे दोडक्याची भरलेली भाजी, कलर बघा किती सुंदर आलेला आहे. त्यानंतर इथे जिरा राईस केलेला आहे, हिरवी मिरची पण टाकलेली, कोथिंबीर पण टाकलेली. मी हिरवी मिरची टाकल्यामुळे काय होतं खूप छान टेस्ट येते भाताला. आणि इथे आहे गरम गरम चपात्या, भात. आता चटणी घेते, पापड वगैरे अजून भाजायचे आहे. आणि आता आम्ही जेवण करायला बसतो. आज भूक लागली लवकर, 6:10 झालेले आहे. आम्हाला सवय आहे, पण आत्ता वातावरण गार आहे ना त्यामुळे ना आत्ता लगेच असं गरम गरम जेवण करावं असं वाटलं. नाहीतर मग थोडंसं असं कडक ऊन असलं असतं, गरम झालं असतं ना तर आम्ही 8, 8:30, 9ला जेवायला बसायचो. पण आज भूक लागली तर करतोय आता जेवण. चला जेवण झालं आणि मस्त थंडी वाजते. म्हटलं राऊंड मारायला, पण म्हणून सांगितलं हो मला आज एनर्जी नाही आहे, वर्कलोड जास्त होता म्हणून. आणि आमच्या समोरचं जे घर आहे ना तिथं स्विमिंग पूल बनवत आहे, तर तिथे सगळं काम चालू आहे. आणि रोज असं मशीन्स वेगवेगळ्या यूज करताना त्याचा आवाजसुद्धा येतो. सजेशन दिलं होतं कोमल, बॅकयार्ड एवढं मोठं आहे तर स्विमिंग पूल बनव. स्विमिंग पूलचा अजिबात यूज होणार नाही हे आम्हाला माहिती आहे. फक्त 2-3 महिन्यासाठी फक्त स्विमिंग पूलचा यूज होईल. अदरवाईज तुम्हाला माहिती आहे इथे बर्फ पडतो, कंटिन्यू पाऊस चालू असतो. आणि स्विमिंग पूल बनवणं म्हणजे मेंटेनन्स, त्याला मेंटेन करायला एवढं लागणार ना. आणि आम्हाला वाटलं यूज नाही आहे तर म्हणून आम्ही ते काही जे आहे प्लॅन होतं ते काही केलंच नाही. आपल्याला असं वाटतं बॅकयार्ड आपल्याला यूज करायला मिळतं आहे, परिबेलाला खेळायला मिळतं आहे, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला माहिती आहे आपण हे झाड लावलं होतं, तर आता आपल्याला हे अंजीरचं झाड आणायचं आहे. तर आम्ही विचार करतो कोणत्या झाड लावायचं. तर म्हणून मी सांगितलं कोमल आपण आहे ना या ठिकाणी अंजीरचं झाड लावू, कारण की जर हे थोडंसं झाड मोठं झालं तर मग एकदम जवळजवळ नको मोठे झाल्याच्या नंतर, म्हणून मग आम्ही थोडासा स्पेस ठेवणार आहे. आणि इथे आम्ही लावण्याचा विचार करतो अंजीरचं झाड. म्हणजे एवढी स्पेस तर राहीलच. आणि दुसरं झाड आहे ते तर एकदमच कोपऱ्यात आहे. आणि बघूया आपण आता. त्यावेळेस तर मी परिबेलाच गेलो होतो आणि माझ्याकडनं ते काही झाड निघालं नसतं. तर मनोज आणि मी जेव्हा जाऊ ना तेव्हा मग ते अंजीरचं झाड घेऊन येऊ. आणि आजचा दिवस तर पूर्ण माझा कामातच गेला. आणि बाकीचं सगळं आवरता उशीर झाला, स्वयंपाक झाला, जेवण झालं. आणि आता असं जेवण झाल्याच्या नंतर ना असं इतका कंटाळा येतो ना, असं वाटतं काहीच काम करायला नको. आणि होतं ते सगळ्यांच्या बाबतीत होतं आणि माझ्या बाबतीतही होतं. जेव्हा होतं तेव्हा मी तुम्हाला सांगत असते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.